बेहची परम महाशांती. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या खऱ्या अस्तित्वाचं रहस्य. मी कोण आहे? शरीर नाही, नाव नाही, नातं नाही. मी आहे एक चेतन तारा, तेजस्वी प्रकाशकण, जो या शरीराला, या मनाला, या बुद्धीला चालवतोय. जगातल्या प्रत्येक धर्माने याच सत्याचा उल्लेख केला आहे. कोणी त्याला रूह म्हणतंय, कोणी सोल, तर कोणी आत्मा. पण आत्मा नेमका काय आहे हे समजणं म्हणजे आपल्या दैवी प्रवासाची पहिली पायरी आहे. आत्मा हा शरीर नसून शरीराचा चालक आहे. तो मनाच्या केंद्रस्थानी स्थिर आहे आणि त्या सूक्ष्म बिंदूपासून तो संपूर्ण शरीर नियंत्रित करतो आहे. विज्ञान आजही आत्म्याच्या रहस्याला शोधू शकलेलं नाही. पण अध्यात्म सांगतं आत्मा म्हणजे चेतना, एक जागृत शक्ती, परम शक्तीचा अंश. म्हणून म्हटलं जातं अहम ब्रह्मास्मी. मीच तो प्रकाश आहे, मीच ब्रह्म आहे. पण फक्त मी आत्मा आहे हे म्हणणं पुरेसं नाही. ती अनुभूती तेव्हाच येते जेव्हा आत्मा परम आत्म्याशी जोडला जातो, त्या निराकार परम प्रकाशाशी, जो आपल्या सर्वांचा परम परम पिता आहे. आता डोळे बंद करूयात. आपल्या कपाळाच्या मध्ये मनाच्या केंद्रबिंदूवर एक छोटासा तेजस्वी पांढरा तारा चमकताना बघूयात. हा तारा म्हणजेच आत्मा. त्या प्रकाशात बोलूयात, मी आत्मा आहे. मी बेहचा परम आत्मा आहे. त्या शब्दांसोबत आपल्या आत शांतता पसरू लागते. मन स्थिर होतं. विकार वितळायला लागतात आणि आत्मा आपल्या कारण शरीराला चार्ज करायला सुरुवात करतो. हळूहळू आपल्या औरामध्ये प्रकाश पसरतो. हृदयात दया, प्रेम, करुणा जागते. वातावरणात परमशांतीचे कंपने वाहू लागतात. जसा जसा आत्मा परमात्म्याशी जोडला जातो, तसा तो स्वतःचं खऱ्या शक्तिमान स्वरूपामध्ये अनुभव घेऊ लागतो. तोच आत्मा जेव्हा स्वतःला ओळखतो, तेव्हा जग बदलू लागतं. कारण प्रत्येक आत्मा जेव्हा जागतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी परमशांतीने न्हाऊन निघते. परमशांती, परमशांती, परमशांती.